नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. अंड्याचे वेगवेगळे प्रकार सर्वांनाच खायला आवडतात, म्हणूनच आज आपण बनवणार आहोत चमचमीत अंडा टिक्का मसाला. रेसिपी एकदम सोपी आहे आणि एकदम झटपट बनून तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी मी इथे 4 उकडलेल्या अंड्यांचे काप करून घेतले आहेत. आता आपण यासाठी लागणारे एक वाटण तयार करून घेऊ. 2 कट केलेले टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण यामध्ये पाणी न घालता हे मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेऊ. बघा, इथे आपले वाटण तयार आहे. आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. यामध्ये पाव चमचा जिरे घातले आहे. जिरे तडतडले की बारीक कट केलेले 2 कांदे घालून कांदा तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत परतून घेऊ. आता यामध्ये अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया. आपण जे वाटण तयार केले होते ते सर्व यामध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मी आता यामध्ये काही मसाले घालते आहे. पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घालून सर्व मसाले ग्रेव्ही मध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घेऊ. आता मी यामध्ये 1 छोटी वाटी फेटलेले ताजे दही घातले आहे. आपण हे चांगले मिक्स करून घेऊ. दही शक्यतो ताजे घ्यावे, जास्त आंबट असू नये. आता याला छान तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेऊ. यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालून ग्रेव्ही पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. यामध्ये आता मी 1 वाटी गरम पाणी घालून यावर झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेणार आहे. आता यामध्ये आपण उकडून घेतलेली अंडी घालून ग्रेव्ही मध्ये चांगले मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटे वाफवून घेऊ. बघू शकता किती छान अंडा टिक्का मसाला शिजून तयार झाला आहे. यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करूया. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.